हे ख्रिसच्या कॅम्पच्या डायनिंग हॉलच्या समोरचं दृश्य. इथे खाली शेकोटीची जागा. इथे काल रात्री आम्ही ड्रिंक्सला बसलो होतो. मागच्या बाजूला दिसतंय हे त्याचं ते शॅक आहे, जिथे त्याचं लिव्हिंग सिटिंग रूम म्हणूया किंवा डायनिंग रूम, तो सगळा एरिया आहे. हे डायनिंग प्लस स्टडी प्लस लिव्हिंग एरिया आहे. सगळे खाण्याचे पदार्थ छानपैकी मच्छरदाणीत असे झाकून ठेवलेले असतात. तिकडे एक मच्छरदाणीमध्येच सगळं फूड आत्ता सर्व करायचं त्यांनी ठेवलेलं आहे. हे त्याचे इथले सगळे ते असिस्टंट मंडळी आहेत. समोरच्या मैदानात काल रात्रीभर सगळे हिप्पोज चरत होते आणि आता दिवसा उन्हाला येऊन या इथेही बसतात ह्या कोपऱ्यामध्ये. हे किचन आहे. सगळं सोलर एनर्जीवरती हे चालतं. सततचा एक लाकडाचा एक स्टंप पेटवलेला असतो, त्याच्यावरती किटली वगैरे ठेवलेली असते. हा ख्रिस सगळ्यांना दाखवतोय किचन. हे ख्रिसच्या कॅम्पवरचं एक कॉटेज आहे. साधारण ते कसं दिसतं त्याचं ह्याच्यावरनं कल्पना येईल. सगळे एका फायनल गवताने ती थॅच केलेली आहेत. नंतर डाव्यातला जी आत्ता दिसते आधी पहिली जी आहे शॅक, ती बाथरूम आहे. ती एका अगदी बाजूने उघडीच आहे. हा शॉवर पण त्या समोरच्याच भागात आहे. हा व्हरांडा दिसतोय आणि हे कॉटेज जे आहे ते पूर्णपणे रिव्हर फेसिंग आहे. हे दार म्हणजे जस्ट असं बांबूच्या ह्याचं दार आहे, ते उघडून आत जायचं आणि समोरच्या बाजूला ग्रिल म्हणजे नुसतं जाळ्यांचं हे केलेलं आहे. इथे आता पुन्हा सुद्धा ताई दिसत आहेत. हे या खोलीच्या आतला व्ह्यू आहे. मस्तपैकी 2 बेड्स आहेत. पलीकडे हे दरवाजा आहे, बाथरूमचा आहे. आणि आता आम्ही ब्रेकफास्टला निघालो इकडे. बाहेर तर इथं छान खुर्च्या टेबल ठेवली आहेत. इथे रात्रीचे कंदील लावलेले असतात. नंतर ह्याच्या रूफपासनं वरचा भाग जर पाहिलात तर तो ओपनच आहे समोरनं म्हणजे एखाद्या लेपर्डने उडी मारली तर लेपर्ड सहज आत येऊ शकेल. पण अर्थात ते काही येत नाहीत, त्यांना माणसाशी काही घेणं देणं नसतं. हा एक विलक्षण अनुभव असतो. रूफ आहे, छान डेकोरेट केलेलं आहे. सगळं लोकल मटेरियल वापरलेलं आहे. आणखीन पाथवेनी चालत आल्यानंतर आमच्या खोलीकडनं पुढे आल्यानंतर हे त्याच्या ऑफिसची शॅक किंवा शाली दिसतोय. इथे त्याची काही इक्विपमेंट्स आहेत, वायरलेस आहे, स्टोरेज असतं. इथे तो नॅशनल पार्कचा ऑफिसर ऑन ड्युटी बसलेला असतो, कायम बंद ड्युटी.